हिंदी सक्तीवर राज्य सरकार ठाम, जोरदार विरोधानंतर पहिली आणि दुसरीसाठी हिंदीचे तोंडी शिक्षण पुस्तकांना मात्र स्थगिती। राज ठाकरे यांचं हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्याचं पवित्र 5 जुलै रोजी राज ठाकरे यांचा मोर्चा। राज ठाकरे यांच्याकडून मोर्चात सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन। तर आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, तर मराठी अजेंडा असेल। राज ठाकरे यांची भूमिका आणि आंदोलनासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता। हिंदीच्या मुद्द्यावरून शिंदे राज ठाकरेंची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती। राज ठाकरे यांच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध। पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांकडे मोर्चा विरोधात तक्रार। हिंदी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा। 7 जुलैला हिंदी विरोधात उद्धव ठाकरे यांचा आझाद मैदानामध्ये मोर्चा आणि यामध्ये भाजपमधील अस्सल मराठी माणसांनी पाठिंबा दिला पाहिजे, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोर्चात सहभागी होण्याचा प्रस्ताव। मराठी माणसाच्या हक्कासाठी 2 मोर्चे नको, फोन करून मनसेच्या नेत्यांकडून विनंती। हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात स्वीकारलं होतं, तेव्हा आदित्य ठाकरेंनी सुद्धा पाठराखण केली होती। मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। मातृभाषा बाजूला सारून योग्य नाही, सरकारनं हिंदी भाषेचा हट्ट सोडावा, शरद पवार यांचं वक्तव्य। चौथीनंतर हिंदी भाषा शिकवावी, ठाकरे बंधूंचे स्टेटमेंट काही चुकीचं नाही, शरद पवार यांची भूमिका। मराठी भाषेबद्दल आम्ही कट्टर आहोत, आशिष शेलार यांची भूमिका। राज्यात सक्ती शब्द वारंवार वापरला जातोय, मात्र हिंदी भाषेची सक्ती नाही, ठाकरे बंधूंवर आशिष शेलार यांची टीका। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा हिंदी सक्तीला विरोध, हिंदी लादण्याची गरज नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मराठी शाळेत शिकलो तरी आज काल हिंदी सर्वांना येते, भुजबळ यांचं विधान। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर शासनानं पुनर्विचार करावा, सुनील तटकरे यांचं विधान। मराठी आपली मातृभाषा आहे, मराठी समृद्ध झाली पाहिजे, असंही केलं वक्तव्य। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोर कमिटी बैठकीमध्ये आदेश। स्थानिक पातळीवर महायुती म्हणून चर्चेला सुरुवात करा, फडणवीस यांचे निर्देश। पावसाळी अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविना होणार, विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता। जिसान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला वादरी निर्मल नगर पोलिसांनी घेतलं ताब्यात। संशयित काल सकाळपासून जिसान सिद्दीकी यांचा करत होता पाठलाग। अदिती तटकरे मनातील पालकमंत्री, मग आम्ही काय ध्यानातील पालकमंत्री आहोत का, भरत गोगावले यांचा सवाल। 75% लोकांच्या मनात भरत शेठ पालकमंत्री आहेत, हे कोणाला नाकारता येत नाही, गोगावले यांचं विधान। बबनराव लोणीकरांचे विधान अत्यंत दुर्दैवी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची टीका। आणि मंत्री राहिलेल्या सदस्यांकडून अशा प्रकारचं वक्तव्य होणं चुकीचं, असाही केला हल्लाबोल। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली माफी, चुकलो नसलो तरी माफी मागतो, लोणीकर यांचं वक्तव्य। माफी मागताना सुद्धा तोरा मात्र कायम। महाराष्ट्र भोंगामुक्त करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा। मुंबईतील अनधिकृत भोंगे उतरवले, आता महाराष्ट्रातून भोंगे उतरवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, सोमय्या यांचं विधान। केडीएमसीचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी दिला भाजपा पदाधिकारी पदाचा राजीनामा, भाजप नेतृत्वाकडून सहकार्य मिळत नसल्यानं दिला राजीनामा। नवी मुंबईतील शिवसेनेचे महानगर प्रमुख अशोक गावडे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अपंग व्यक्तीला शिवीगाळ करत मारण्यासाठी अंगावर धावून गेल्याचं सीसीटीव्हीत कैद। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरमध्ये 3000 एकर जागेचं संपादन होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। तर शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला कोल्हापूरच्या 12 जिल्ह्यात महामार्ग रोको संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक। खाकी वर्दीतल्या गुंडांचा वापर करून शक्तीपीठ मार्ग करण्याचा प्रयत्न, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची सरकारवर टीका। शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेट्टी यांचा इशारा। पाऊस वाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं आमदार रवी राणा आक्रमक, बैठकीतून तोडगा निघाला नाही तर लोक तुमच्यावर लघुशंका करतील, राणांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। बारामतीमध्ये वारकऱ्यांच्या स्वागतासाठी दोनही राष्ट्रवादींकडून बॅनरबाजी, शहरामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावानं स्वागतासाठी बॅनर, तर योगेंद्र पवार यांच्याकडून देखील शुभेच्छा देणारे बॅनर। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीच्या काटेवाडीत मेढ्यांचं गोल रिंगण, इंदापूरच्या सणसर गावात तुकोबारांच्या पालखीचा आज मुक्काम। रायगडमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांना एसटी महामंडळाच्या 50 ते 60 बसेसची सुविधा। 2 जुलै ते 13 जुलै दरम्यान वारकऱ्यांसाठी विशेष बस सेवेचा लाभ सुरू राहणार। सांगलीतील आष्टीमध्ये भावई उत्सव साजरा, वर्षभर बंद खोलीमध्ये ठेवलेले मुखवटे बाहेर काढून त्यांचं पूजन करून केला होता मुखवट्यांचा खेळ। मुखवटे खेळ पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी।
नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यातील डिझेल बसेस आता होणार हद्दपार. 2 वर्षात 850 इलेक्ट्रिक बसेस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार. कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा. खासदार धनंजय महाडिक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. प्रडा कंपनीनं विना क्रेडिट कोल्हापुरी चप्पल वापरल्यानंतर कृष्णराज महाडिक यांच्या शिष्टमंडळानं घेतली भेट. पुढारी न्यूजनं दाखवलेल्या बातमीची प्रशासनाकडून दखल. शहापूर मुरबाड या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या कोरपडी नदीवरील धोकादायक पुलाच्या डागडुजीचं काम आता सुरू. नाशिकमध्ये सलग 8व्या दिवशी पूरस्थिती कायम. दुतोंड मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी तर रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी. रत्नागिरीमध्ये समुद्राला आलेला भरतीचा गणपतीपुळ्याला फटका. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसत रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचं पाणी. कोकण किनारपट्टी काल 5.5 मीटर उंचीच्या लाटा. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात पावसाचं थैमान. कांचना नदीच्या पुरात अडकले नागरिक. रेस्क्यू टीमकडून नागरिकांची सुटका. वर्ध्याच्या दहेगाव गावंडीमध्ये पुराच्या पाण्यातून 3 महिलांची सुटका. 15 वर्षाचा मुलगा आणि अनोळखी व्यक्तीकडून मदत. वाशिमच्या जोगेश्वरी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना रेस्क्यू. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिममध्ये पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीची पोलिसांनी केली सुटका. उतावळी नदीच्या पुरात तरुण एका हॉटेलमध्ये अडकलेला होता. सकाळपासून अडकलेल्या या व्यक्तीची संध्याकाळी झाली सुटका. वाशिममध्ये उतावळी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास. पुरामुळे संभाजीनगर ते नागपूर वाहतुकीला फटका. पाणी ओसरण्याची वाट न बघता पुलावरून धोकादायक प्रवास. वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उतावळी नदीला पूर. नागपूर संभाजीनगर महामार्गावरील वाहतुकीला पुराचा फटका. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये कांचना नदीच्या पुरात अडकले नागरिक. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी घेतला झाडाचा आधार. झाडावर बसलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू पथकाकडून प्रयत्न सुरू. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे जोरदार पावसामुळे अंगणवाडी परिसराला तळ्याचं स्वरूप. विद्यार्थी आणि पालकांना अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची जबरदस्त बॅटिंग. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेतांना तळ्याचं स्वरूप. केलेली पेरणी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पातूर तालुक्यातील झरंडी गावाचा संपर्क तुटल्याची माहिती. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलढाण्याच्या खामगाव मेहकर महामार्गावर फरदापूर टोल नाक्याजवळ पाणीच पाणी. समृद्धी महामार्गावरील अंडरपासमधील पाण्यानं वाहनं अडकली. वाहतुकीवर परिणाम. वर्ध्यातील कारंजा येथे वीज पडून दोघांचा मृत्यू. शेतात वीज पडल्यानं दोघांचा जागीच मृत्यू. अमरावतीमध्ये मेळघाटासह गैर आदिवासी भागातील 10,000पेक्षा जास्त नागरिकांना पाणी टंचाईचा झळा. 20 टँकर 127 विहिरी आणि बोरवेल अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करून 129 गावांची भागवली जाते. पुण्यामध्ये आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड होताच पत्नीनं पतीला खांद्यावर घेऊन केला जल्लोष. या अनोख्या जल्लोषाची सध्या गावभर चर्चा. पुण्यात मॅट्रिमोनियल साईटवरून महिलेला 3,60,00,000चा गंडा. आंतरराष्ट्रीय महाठगास पुणे सायबर पोलिसांकडून अटक. महाठग डॉक्टर रोहित ओबेरायला बेड्या. सातारा पुणे रस्त्यावर एका व्यक्तीला जमावाकडून बेदम मारहाण. मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं बेदम केली मारहाण. हाणामारीत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी. यवतमाळमध्ये जरी जामणी तालुक्यात कंपनीचा स्लॅब कोसळून एका महिला मजुराचा मृत्यू. दुर्घटनेमध्ये 6 मजूर गंभीर जखमी. सर्व कामगार छत्तीसगडमधील असल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये एकाच दिवशी 3 भीषण अपघात. कारचा ताबा सुटल्यानं झाडाला धडक. एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी. दुसऱ्या अपघातात कार डिव्हायडरला धडकल्यानं 1 जण गंभीर जखमी. तर तिसऱ्या अपघातात रिक्षा चक्काचूर. रिक्षा चालक जखमी. वसईच्या फादरवाडीमध्ये भंडारच्या गोडाऊनला भीषण आग. भीषण आगीमध्ये भंगारचा गोडाऊन जळून खाक. इलेक्ट्रिक वस्तू, फ्रीज, टीव्ही, एसी, भंगार साहित्यही जळून खाक. उल्हासनगरमध्ये रिकव्हरी एजंटवर हल्ला. 25 जणांच्या टोळकीकडून धारदार शस्त्रानं एजंटवर हल्ला. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून हल्ला. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. पुण्याच्या दौंड तालुक्यातील बिरोबानगर गिरीम परिसरात एका मेंढपाळाची डोंगरावर हत्या. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. बुलढाण्यामध्ये मोबाईल चोरणाऱ्या परराज्यातील टोळीला खामगाव पोलिसांकडून अटक. कारवाईमध्ये 11 मोबाईलसह 4,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या शाहूनगर परिसरात पतीनंच केली पत्नीची निर्घृण हत्या. चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याची माहिती. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.
जालन्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल. नागपूरमध्ये देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं घेऊन फिरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये 70 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. एकाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेनं केली होती अटक. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बियास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. ओडिसामधील संबलपूर शहरात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, त्यामुळे अनेक भाग जलमय. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात. बसमध्ये 18 ते 19 प्रवासी असल्याची माहिती. ओडिसाच्या पुरी शहरात आज पारंपरिक आणि ऐतिहासिक श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य सोहळा पार पडणार. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ यात्रेसाठी सज्ज. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलाकडून बालटालमध्ये मॉकड्रिलमध्ये सुरक्षा एजन्सी सहभागी. चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताचा संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार. भारताच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बैठकीला लावली हजेरी. पश्चिम कमांडकडून नुकताच एक नवीन व्हिडिओ जारी. ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होण्याचा संकेत. व्हिडिओमध्ये मोठ्या आणि अधिक सखोल कारवाईची तयारी दर्शवली. राहुल गांधी दिल्लीमध्ये बसून बिहारी लोकांची थट्टा करतात. जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची राहुल गांधीवर यांच्यावर जोरदार टीका. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादीची डिजिटल प्रत द्यावी. काँग्रेसची मागणी. महाराष्ट्र निवडणुकीतील फिक्सिंगच्या आरोपांवरून आयोगानं राहुल गांधी यांना बोलावलं. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट समोर. 25 जून रोजी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा यशस्वीरित्या रिकव्हर करण्यात यश. AIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आल्याची माहिती. कर्नाटकमध्ये कॅनरा बँकेच्या मॅनेजरकडून 53 कोटी रुपयांचा दरोडा. बँकेमध्ये भानामती करून हा दरोडा. मॅनेजरसोबतचे इतर आरोपी फरार. इराण इस्रायल युद्धबंदीनंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांच्याकडून विजयाची घोषणा. इस्रायलचा पराभव झाल्याचा दावा करत अमेरिकेवर सुद्धा जोरदार निशाणा. मेक्सिकोच्या इरापुआतो शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 12 जणांचा मृत्यू. नागरिक सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांचा उत्सव साजरा करण्यात होते दंग. रशियामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पर्यटकानं 1.5 वर्षाच्या बाळाला उचलून फेकलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओमुळे युद्धात माणुसकी जळून खाक झाल्याची चर्चा. मध्य आफ्रिकेची राजधानी बांगुईमध्ये एका शाळेत मोठा स्फोट. 29 विद्यार्थ्यांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू. अलास्काजवळ इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्यानं संपूर्ण मालवाहू जहाज समुद्रामध्ये बुडालं. मॉर्निंग मिडास नावाच्या जहाजावर झाली ही दुर्घटना. ऋषभ पंतनं गाठला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग. ICCच्या ताज्या कसोटी क्रमवारीत तो 7व्या क्रमांकावर, तर शुभमन गिल 5 स्थानांनी पुढे सरकून 20व्या क्रमांकावर. युवा बुद्धिबळपटूंना आर्थिक सहाय्य देण्यासाठी टॉप नॅशनल प्लेयर्स स्टायपंड स्कीम योजना सुरू. योजनेअंतर्गत 7 ते 19 वयोगटातील बुद्धिबळपटूंना प्रत्येकी 60,000 ते 1.5 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून बॅडमिंटन आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताच्या 19 सदस्यीय संघाची घोषणा. इंडोनेशियातील सोलो येथे जुलैमध्ये पार पडेल स्पर्धा. अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आगामी हॉलिवूड चित्रपट हेड्स ऑफ स्टेट सध्या चर्चेत. 2 जुलैला OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित. बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख आणि विजय वर्मा यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा. फातिमा आणि विजय वर्मा अनेकदा एकत्र स्पॉट. अभिनेत्री काजोलच्या मा चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी. कोणत्याही कटशिवाय मा चित्रपट उद्या होणार प्रदर्शित. भगवान विष्णूच्या दशावतारांवर आधारित 7 भव्य दिव्य चित्रपटांच्या मालिका येणार. महाअवतार सिनेमॅटिक युनिव्हर्सची अधिकृत घोषणा. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभियानाचा परदेशात टंका. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित.